नमस्कार मित्रांनो, क्रिश अपडेट या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर मित्रांनो, आपण पाहू शकतो की आता डिजिटल चांदीची ही चमक आता कमी पडू लागलेली आहे फिकी, आणि त्यामुळं आता डिजिटल चांदीलाही डिमांड राहिलेलं नाही आणि सध्या सोनंसुद्धा स्वस्त झालेलं आहे. तर मार्केट रेटची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर आला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन माहिती तुम्हाला या चॅनलवर तुम्हाला मार्केट रेट अपडेट तुम्हाला लवकरात लवकर माहिती मिळून जाईल. तर मित्रांनो, आपण पाहू शकतो की जे डिजिटल चांदी खरेदी करतात तेही आता कमी होत आहे आणि सोनंही आज स्वस्त झालेलं आहे. तर सोन्याचेही भाव आज कमी झालेले आहेत. तर त्याविषयी आपण पूर्ण माहिती पहा आणि पूर्ण व्हिडिओ पहा. तर भौतिक चांदीप्रमाणेच डिजिटल चांदीचेही झळाळी कमी होण्याचा दिसत आहे आणि चांदीवर आधारित विनिमय व्यवहार निधी ETF योजनांनीही जून महिन्यात लक्षणीय घसरण नोंदवली आहे. अनेक प्रमुख योजनांचे मूल्य 30 दिवसात 8% अधिक घसरलेले आहे. तर आपण पाहू शकतो मित्रांनो, ETF योजनांमध्ये 3 दिवसातील घसरण कोटक सिल्वर ETF 8.34, DSP सिल्वर 888 जवळजवळ 8% घसरण झालेली आहे सिल्वरवर. आणि घसरणीमागे कारणे काय, तर अमेरिकेच्या व्याजदरांबाबतची जे अनिश्चितता, जागतिक बाजारातील अस्थिरता आणि नफा वसुली यामुळे चांदीच्या किमतीवर दबाव वाढला आहे. चांदीचा औद्योगिक वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याने जागतिक उत्पादन क्षेत्रातील हालचालींनाही त्यावर परिणाम होत आहे. तर मित्रांनो, आपण हे झालं चांदीचं. आता सोने पाहूया की सोने 3,300 रुपये स्वस्त झाले आहे. तर सोने गुरुवारी 2100 रुपयांनी स्वस्त झाले. अवघ्या 2 दिवसात सोन्याच्या दरात घसरण झालेली आहे आणि सुमारे 3,300 रुपयाची घसरण झाली आहे. यामुळे अलीकडच्या विक्रमी पातळीवरून सोन्याचे दर खाली आले आहेत आणि दिल्लीत सोनं जे आहे ते 99% शुद्धतेच्या सोन्याचा भाव तब्बल 2,100 रुपयांनी घसरून 100 ग्रॅम मागे 1,53,900 रुपयावर आला आणि चांदीचा भाव किलो मागे 2,45,700 रुपयावर स्थिर राहिला. तर अशी ही अपडेट आहे मार्केट रेटची. तर मित्रांनो, अशी नवनवीन अपडेट चॅनलला माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक माहिती अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.